विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज हरोळ तालुक्यातील भोगलवाडी या गावामध्ये आहोत। या ठिकाणी गावातील शिवानंद विष्णू तिडके, विशाल विष्णू तिडके यांची MBBS पदी निवड झाल्याबद्दल या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत त्यांची संवाद काय सांगू शकता या कार्यक्रमामध्ये? आई वडिलांना स्मरण करून खरोखरच मन आनंदानं भारावून गेले। आपल्याच मातीत, आपल्याच बंधूकडून, आपल्याच मातीतल्या माणसाकडून, आपल्या बंधुभावाकडून, तुमच्या मालकाकडून, सर्वांकडून, हा गावकऱ्याकडून हा आनंद सत्काराचा कार्यक्रम स्वीकारत असताना खरोखर मन भारावून आला आहे। आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने, राष्ट्रसंत भगवान बाबाच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये या मुलांचा सत्कार होत आहे। या मुलामधून उद्याचं भविष्य घडलं पाहिजे, शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत, IAS IPS तयार झाले पाहिजेत, ही भावना या प्रसंगी व्यक्त करतो। आणि निश्चितच कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, सातत्य, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता अशा गुणांचा जर तुम्ही अवलंब केला तर निश्चितच आपलं नाव या देशाच्या पातळीवर, देश पातळीवर, राष्ट्र पातळीवर झळकल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रेरणा मी त्यांना देतो, शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी बोलवलं, आम्हा सर्वांचा सत्कार केला आणि पुढील मुलांना याच्यातून प्रेरणा घेण्यासाठी सर्वांना प्रेरित केलं, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात। फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधू त्या घराला दार कशाला, आणि असं बोलून आपण आपल्या सर्वांचा सत्कार केला, सर्वांना प्रेरणा दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी आपापले सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भोगलवाडी। या ठिकाणी जे ज्यांचा सत्कार केलेला आहे आपण त्यांची संवाद साधणार आहोत। माझं नाव विकास विष्णू तिडके आहे। मी सध्या प्रथम वर्षात MIT कॉलेज लातूर येथे MBBS या शिक्षण घेत आहे। तर इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग की माझ्या गावकऱ्यांनी माझा सत्कार केला। यापूर्वी जर सांगायचं झालं तर असे सत्कार कधी झालेले मला आठवत नाही। तर ही प्राथमिकता सुरू करून माझा सत्कार केल्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे आणि रामकिसन भाऊचे आभार। खरोखर यांचं विकासनामा परिवाराच्या वतीने त्यांचा अभिनंदन। या ठिकाणी दुसरे विद्यार्थी आहेत, काय आपलं नाव आणि काय इंडियामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी इंडियामध्ये जर प्रॅक्टिस करायची FMG नावाची एक्झाम असते, ती पण पहिलाच प्रयत्न क्रॅक केली आणि आता इथे कोल्हापूर येते। खरोखर या वयाचा पण विकासनामा परिवाराने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। दुसरे विद्यार्थी आहेत, काय नेमकं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर विष्णू तिडके, फायनल इयरला आहे कोल्हापूरमध्ये। कारण खूप प्रेरणा मिळते, छान वाटते। काय पुढील आता पुढील कसं प्रयोजन होणार? त्याच्यानंतर PG ची तयारी करणार आहे, इंटर्नशिप झाली की आणि साठी वगैरे। खरोखर या विद्यार्थीचं पण आपल्या विकासनामा वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलं होतं त्यांच्याशी आपण संवाद का कशा पद्धतीने तुम्ही आयोजन केलं, नेमकं का तुमच्या मनामध्ये आलं? हे सर्व विद्यार्थी माझ्या घरातले, माझ्या बंधू भावांचे मुलं आहेत आणि माझी सुद्धा मुलं आहेत। या आनंदाच्या काळामध्ये तिन्ही मुलाचा MBBSला नंबर लागल्याबद्दल मी आनंदाने गदगदित होऊन या नवयुवकांचा सत्कार केला। खरोखर आत्ताच यांनी सांगितलेलं आहे, माझं रामकिसन आप्पाराव तिडके यांनी भोगलवाडीमध्ये एक चांगला कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमातून एक त्या विद्यार्थ्यांना आणि गावातील विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळेल असा ते या कार्यक्रमाचा उद्देश आहे। विकासनामा लाईव्ह बालासाहेब पपाळ, भोगलवाडी, धारूर। स्वागत आहे। आपण आज हरोळ तालुक्यातील भोगलवाडी गावामध्ये आहोत। या ठिकाणी या गावातील विद्यार्थी MBBS पदवी घेतलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम
सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने भोगलवाडी गावचे सरपंच तुकाराम महाराज तिडके आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय सांगू शकता महाराज, कशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतला? हा सत्कार पूर्ण गावाच्या वतीने घेतलेला आहे. गुणवंत विद्यार्थी आहेत, MBBSला लागले आहेत, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. सर्व गावातली सगळं पूर्ण थांबले, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे. विशाल, शिवानंद आणि विकास हा तिन्ही मुलं अतिशय हुशार आहेत. दोन पालक जे आहेत ते फार कष्टाळू आहेत. विभीषण तिडके भाऊ आणि विष्णू तिडके, त्यांनी खूप कष्ट करून मुलांना MBBS आलं. त्यांचे खूप खूप असं अभिनंदन करतो मी माझ्या वतीनं आणि गावाच्या वतीनं सगळ्या. तर असंच मुलांनी पूर्ण प्रेरणा घेऊन चांगलं शिक्षण घ्यावं, चांगल्या पदवीवर जावं हीच विनंती. पण मुलामध्ये उत्साहता नाही जास्त. इथं जर पाहिलं आपण तर जास्त विद्यार्थी नव्हते, सगळे पालक होते आणि नोकरदार होते. असा कार्यक्रम मंदिरावर ठेवत होतो आम्ही, पण मुलं येत नाहीत. प्रत्येक पालकांनी काय केलं पाहिजे की आपल्या मुलांना घेऊन कार्यक्रमाला आलं पाहिजे. तो 5वी ते 10वीला विद्यार्थी आहेत, असे कार्यक्रमामध्ये सोबत आणले पाहिजे. त्यांनी जर ऐकलं, त्यांच्या डोक्यात बसलं तर ते खूप चांगली प्रेरणा भेटेल, त्यांना चांगली शिकतील. आणि हे कार्यक्रम घेतल्याबद्दल असेच कार्यक्रम आम्ही घेत राहू. तर या ठिकाणी कार्यक्रम घेतला हे यांचे कार्यक्रम हे तुम्ही पुढील काळामध्ये चांगल्या मुलांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी तुमचं काही नियोजन आहे का? घेऊन आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये सगळे जेवढे गावातील MBBSला लागले असतील, इंजिनिअरिंगला लागले असतील, काही मुलं पोलीसमध्ये लागले असतील, त्यामुळे सुट्ट्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊ मंदिरावर. सगळ्या जात्यात आधी सोशल मीडिया करू आणि चांगला मोठ्यापैकी कार्यक्रम घेऊ. आणि दरवर्षी असा प्रत्येक गावाच्या सगळ्या गावातील नामांकित बोलवून जुने शिक्षक असतील, रिटायर असतील आणि चालू असतील कर्मचाऱ्यांना सगळ्याला बोलवून मोठा कार्यक्रम घेऊ, नक्कीच घेऊ. आणि आज कार्यक्रम घेतला खूप चांगला झाला. आमच्या डॉक्टर साहेबांनी खूप खूप मार्गदर्शन केलं, अतिशय. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. खरोखर या ठिकाणी सरपंच तुकारामजी महाराज तिडके यांनी सांगितलेलं आहे की यापुढेही असेच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठं स्वरूप देऊन कार्यक्रम आणि सर्व विद्यार्थी बोलून त्यांचा कार्यक्रम घेणार आहोत, असं या प्रसंगी सांगितलेलं आहे. विकास नामालय, बालासाहेब पपाळ, भोगलवाडी. एक मिनिट आहे. तिने घेतली. थोडं मागे सर कसं बस ओके.